क्रेडाई नासिक मेट्रो द्वारा आयोजित शेल्टर 2024 प्रदर्शनी एक विकसित नासिक का प्रतिबिंब है और हम सभी अधिकारी जिन्हें काम के लिए कई शहरों में रहने का अवसर मिलता है वे प्रकृति से धन्य सुंदर है। वे प्रकृति से धन्य सुंदर और प्रगतिशील नासिक से मोहित हो जाते हैं। इसलिए नासिक में काम करने वाले अधिकारियों ने नासिक में घर लेने की हार्दिक इच्छा व्यक्त की। 20 से 25 दिसंबर तक त्र्यंबकेश्वर रोड स्थित ठक्कर एस्टेट में आयोजित शेल्टर 2024 का उद्घाटन किया। इस अवसर पर नासिक पुलिस आयुक्त संदीप काटनिक, आदिवासी विकास निगम की प्रबंध निदेशक लीना बनसोड़, NMRDA आयुक्त मनीषा खत्री, क्वालिटी काउंसिल ऑफ इंडिया के अध्यक्ष एवं पूर्व राष्ट्रीय क्रेडाई अध्यक्ष जगशे शाह, क्रेडाई महाराष्ट्र के अध्यक्ष प्रमोद खैरनार उपस्थित थे। उद्घाटन कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलन के साथ हुई। इस अवसर पर क्रेडाई नासिक मेट्रो के अध्यक्ष कृणाल पाटिल, शेल्टर 2024 के समन्वयक गौरव ठाकुर, शेल्टर 2024 के मार्गदर्शक दीपक बागड़, क्रेडाई महाराष्ट्र के उपाध्यक्ष सुनील कोतवाल, पूर्व क्रेडाई नासिक मेट्रो के अध्यक्ष सुरेश अन्ना पाटिल, अविनाश शिरोड़ी, उमेश वानखेड़ी और रवि महाजन भी उपस्थित थे। कार्यक्रम के आरंभ से संयुक्त सचिव अनिल अहिर ने उपस्थित जनों का स्वागत किया। बरोबर बघा 15 लाखांपासून तर पुढे कोट्यवधीपर्यंत घर घेण्याची सुविधा एकाच छताखाली या ठिकाणी आपण पर्याय उपलब्ध करून दर 2 वर्षांनी देत असतो। काय आपण शेल्टर विषयी सांगा? प्रथमतः सर्व नाशिककरांना येत्या नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि या प्रकल्पांच्या महाकुंभासाठी येत्या 20 आज ज्याचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्या 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर हा इथे गृह महोत्सव भरवलेला आहे। त्याचं सर्व नाशिककर तसेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातनं येणाऱ्या जे काही नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, सहकारी आहेत, या सर्वांना नाशिकच्या या गृह महोत्सवाच्या महाकुंभाचं आमंत्रण देतो। मला सांगायला आनंद होईल, एका छताखाली सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स, 150हून अधिक डेव्हलपर्स आणि 500हून अधिक प्रोजेक्ट्स, तसेच मेजर ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे, बँकिंग एजन्सीज आहे, आपल्याला ज्या वेंडर सप्लायर्स आहेत, इंटिरियरसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, मुलांच्या भविष्यासाठी स्कूल किंवा क्रेस्टचं जे इथे आपण आयोजन केलेलं आहे, तसंच ज्या काही पर्यावरणासाठी लागणाऱ्या व्हेकल्स आहेत त्यांचंसुद्धा आपण इथे डिस्प्ले केलेलं आहे आणि सर्वांना इथे एक फूड कोर्टची सुद्धा व्यवस्था केलेली आहे की हा जो काही गृह महोत्सवांचा प्रकल्पांचा हा काही जो मेळा आहे किंवा हा काही उत्सव आहे तो साजरा करताना सर्व ग्राहकांना इथे सर्व दर्जाच्या, सर्व प्रकारच्या, नाशिकच्या सर्व कानाकोपऱ्यातील किंवा सर्वच झोनमधील आपण म्हणतो की प्रकारचे प्रॉडक्ट्स आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या स्वप्नातलं घर, मग ते अफोर्डेबल असेल, लक्झरी असेल किंवा फार्म हाऊसेस प्रोजेक्ट्स असतील किंवा कमर्शियल वास्तू असेल, ऑफिसेस असेल किंवा भविष्यातली इन्व्हेस्टमेंट असेल, या दृष्टिकोनातून या एक्सपोचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा। धन्यवाद। थोडं मागं जा का? आबे भाऊ मध्ये हात घालू नका, काय प्रॉब्लेम सगळ्यांना घेऊ द्या। शेल्टर प्रदर्शन पाहून आपल्याला हे नाशिकमध्ये घ्यावं असं वाटतंय। कसं वाटलंय शेल्टर प्रदर्शन? काय आपल्या शुभेच्छा असणार आहे? क्रेडाई नाशिक मेट्रो यांनी हे जे काही शेल्टर प्रदर्शन बनवलं आहे, अतिशय सुंदर प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि 15 लाखापासून ते पुढे लक्झरी फ्लॅट्सपर्यंत सर्व प्रकारची घरं या ठिकाणी शोकेस केलेली आहेत। सर्व जे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे आपली नाशिकची, अतिशय सुंदर प्रकारे या सगळ्याचा शोकेस झालेला आहे आणि या निमित्ताने नाशिक खूप सुंदर शहर आहे, लोक खूप छान आहेत आणि अतिशय चांगला या ठिकाणी क्लायमेट आणि सर्वच परिस्थिती आहे। तर या ठिकाणी खरोखर नाशिक शहरामध्ये स्थायिक व्हावं व्हायची खूप इच्छा आहे। बाकी देवाची काय मर्जी आहे त्यावर सर्व होईल, पण या निमित्ताने नाशिकमधील सर्व जे नागरिक आहेत ते सर्व राहणार आहेत, त्यांचं एक सुंदर घर बनावं प्रत्येकाचं, अशी मी सदिच्छा आणि शुभेच्छा आपल्या सर्व नाशिककरांना। बदलतं नाशिक